Hello everyone and welcome back to the channel. This is the fifth lecture of electrostatics आणि आजचा आपला टॉपिक आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ चार्जेस देन इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू अ डायपोल. अशी दोन पॉइंट्स आज आपल्याला कव्हर करायचे आहे. सगळ्यात आधी आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी सिस्टम साठी कशी असते, ती का बरं येत असते याच्यावर थोडंसं डिस्कशन करूया. सो जर आपण एक चार्ज कन्सिडर केलं Q1 पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो सराउंडिंग मध्ये एक टाइपची इलेक्ट्रिक फील्ड फॉर्म करणार आणि दुसरा एक चार्ज आहे जो इनिशियली इनफायनाइट डिस्टन्सवर आहे, त्याला तिथून तर या Q1 च्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आणायचं असेल, दोघांना एकत्र असं धरून ठेवायचं असेल तर त्यासाठी Q2 ला Q1 च्या इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट वर्क करावं लागणार आहे. दॅट वर्क डन विल बी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी काय असते? द वर्क डन टू असेंबल द सिस्टम ऑफ चार्जेस. दोन चार्जेस असेल, तीन असेल, चार असेल, तर ते सिस्टम ऑफ चार्जेस जे आहे त्यांना असेंबल करण्यासाठी, त्यांना एक जागेवर आणण्यासाठी, एक रिजन मध्ये आणण्यासाठी जो वर्क डन लागलेला आहे, दॅट वर्क डन विल बी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. द वर्क डन टू असेंबल द सिस्टम ऑफ चार्जेस इज नथिंग बट द इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. आपण अशी त्याची डेफिनेशन करू शकतो. सो सगळ्यात आधी आपण यामध्ये कन्सिडर करू का आपल्याला एकच चार्ज आणायचा आहे. फॉर एक्झाम्पल असं आपण पोझिशन व्हेक्टर ड्रॉ करण्यासाठी कोऑर्डिनेट सिस्टम घेतली, त्याच्यामध्ये या पॉइंटवर हा त्याचा ओरिजिन आहे, ओरिजिन पासून R1 एवढ्या डिस्टन्सवर एक पॉइंट आहे, एक पोझिशन आहे, त्या पोझिशनवर आपल्याला Q1 ला घेऊन यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे Q1 इनिशियली इनफायनाइट डिस्टन्सवर होतं. इनफायनाइटच का बरं म्हणतोय आपण? कारण की तिथे इलेक्ट्रिक पोटेन्शियल 0 असतो. आता बघा, आतापर्यंत लेक्चरमध्ये आपण काही फॉर्म्युलेज बघितलेले, त्यामध्ये थोडं काहीतरी चेंज केल्यानंतर आपल्याला नवीन काहीतरी फॉर्म्युला भेटत असतो. त्याला एकदा रिवाइज करून घेऊया. सो फर्स्ट जे दोन चार्जेस असणार आहे, दोघांमधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन असेल, दॅट इज कुलॉम्स फोर्स F इज इक्वल्स टू, काय फॉर्म्युला असतो याचा? 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R². म्हणजे Q1 Q2 काहीतरी डिस्टन्सवर असेल तर दोघांमध्ये अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह फोर्स जो असणार आहे त्यासाठी हा फॉर्म्युला. त्याच्यानंतर एकच चार्ज आहे, तो सराउंडिंग मध्ये एक टाइपची फील्ड फॉर्म करत असतो, का ज्यामध्ये दुसरं चार्ज आलं तर तो त्याला अट्रॅक्ट किंवा रिपेल करत असतो, त्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणत असतो. इलेक्ट्रिक फील्डचा काय फॉर्म्युला? याच्यामधून एक चार्ज काढून टाकायचा, कारण की F/Q हा त्याचा बेसिक फॉर्म्युला असतो. F/Q म्हणजे यामध्ये फॉर्म्युला काय बनणार? 1/4πε0 इथे आलं Q/R². हा झालं इलेक्ट्रिक फील्ड साठी फॉर्म्युला. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी त्याला आपण U ने दाखवत असतो. आता तो बेसिकली काय असतो? सिंपली जो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे, वर्क डन जो असतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजे डिस्प्लेसमेंटचं एक आणि ह्या R² मधलं एक निघून जाणार, म्हणजे फॉर्म्युला काय राहणार याच्यामध्ये? 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R² च्या जागेवर काय येणार? इथे R येणार आहे, कारण की फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट मधलं एक R गेलं आणि खालचं एक R कॅन्सल झालं, असं समजून घ्यायचं त्याला. आणि तिसरा फॉर्म्युला असतो, चौथा फॉर्म्युला असतो इलेक्ट्रिक पोटेन्शियल साठी. हा काय असतो? वर्क डन पर युनिट चार्ज. तर हा जो वर्क डन आहे त्याच्यामधलं एक Q काढून टाका, म्हणजे हा काय फॉर्म्युला झालं? 1/4πε0 Q/R. असे चार फॉर्म्युलेज आहे, त्यामध्ये थोडं चेंज करून आपण असे डिफरंट फॉर्म्स त्याचे बघू शकतो. ठीक आहे. सो आता इथे एक चार्ज आहे Q1, त्या Q1 ला जर आपल्याला या R1 एवढ्या डिस्टन्सवर घेऊन यायचं असेल, Q1 इज सिच्युएटेड at a distance R1 from the origin of coordinate system. हा टाइप हे काय झालं? एक टाइपचा त्याचा पोझिशन वेक्टर झालं, त्याला R1 बार ने आपण दाखवू शकतो किंवा सिंपली R1 आहे असं कन्सिडर करा. या केसमध्ये वर्क डन काय असणार आहे? इथे वर्क डन टू ब्रिंग चार्ज Q1 ला जर घेऊन यायचं असेल तर तिथे कोणत्याही टाइपची इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट नाही, कोणताही दुसरा चार्ज प्रेझेंट नाही का ज्याच्या अगेन्स्ट वर्क करावं लागणार आहे. सो इथे वर्क डन किती येणार आहे? फर्स्ट चार्ज साठी 0. किती असेल? 0 असणार आहे. म्हणजे कोणतीही टाइपची फील्ड नाहीये, फील्ड असेल तर त्याच्या अगेन्स्ट वर्क करायचं आहे ना, तर त्यामध्ये कोणत्या टाइपची फील्ड नाही, कोणी त्याला अपोज करत नाहीये. सो डायरेक्टली तो तिथपर्यंत येणार. वर्क डन तिथे जो फोर्स असणार आहे तो फोर्स 0 असणार आहे. इनिशियली तो इनफायनाइट डिस्टन्सवर आहे, डिस्प्लेसमेंट झालंय, बट फोर्स किती आहे? कोणाच्या अगेन्स्ट वर्क करायचं नाहीये, म्हणजे तिथे फोर्स किती आहे? 0. दॅट मीन्स W1 किती झालं? 0. त्याच्यानंतर आपण दुसरं बघू. वर्क डन
टू ब्रिंग चार्ज Q2 जर आपल्याला Q2 चार्ज हा घेऊन यायचा असेल, कुठे घेऊन यायचा आहे, आता तो दुसऱ्या पोझिशनवर असणार आहे. आता इथे एक पोझिशन दिलेली फॉर एक्झाम्पल ओरिजिन पासून R2 एवढे डिस्टन्सवर एक पॉइंट आहे, समजा हा A पॉइंट होता, आता इथे काय आहे B पॉइंट, या B पॉइंटवर त्याला घेऊन यायचं आहे Q2 ला. ओके, सो Q2 ला जर इकडे घेऊन यायचा असेल तर ऑलरेडी तिथे Q1 ची इलेक्ट्रिक फील्ड आहे, तो काय करणार आहे, एक रिजन फॉर्म करणार आहे, त्याच्या अगेन्स्ट Q2 ला आणायचं आहे. म्हणजे इथे Q1 ऑलरेडी प्रेझेंट आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसरं चार्ज त्याच्या अगेन्स्ट घेऊन यायचं आहे, दोन्ही एकमेकांना रिपेल करत आहे, तरी सुद्धा घेऊन यायचं असेल तर काहीतरी वर्क डन होणार. आता तो वर्क डन किती असणार आहे, दॅट W2 विल बी इक्वल्स टू, सगळ्यात आधी पोटेन्शियल कोणाचं आहे, पोटेन्शियल ऑफ Q1 आहे, पोटेन्शियल ऑफ काय आहे Q1 चा पोटेन्शियल आहे आणि त्याच्या अगेन्स्ट कोणाला घेऊन यायचं आहे, आपल्याला Q2 ला घेऊन यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो, पोटेन्शियलचा फॉर्म्युला वर्क डन पर युनिट चार्ज म्हणजे W इक्वल्स टू काय आलं, V इंटू Q. V कोणाचा आहे Q1 चा आणि कोणाच्या अगेन्स्ट घेऊन यायचं त्याला, सॉरी V1 च्या पोटेन्शियलच्या अगेन्स्ट Q2 ला आपल्याला घेऊन यायचं आहे. म्हणजे हा त्याचा फॉर्म्युला झालं. मोर स्पेसिफिकली आणि हा जर नाही समजलं तर त्यामध्ये आपण डायरेक्टली घेऊ शकतो. वर्क डनचा काय फॉर्म्युला असतो, वर्क डनचा फॉर्म्युला तिथे बघा काय फॉर्म्युला येतो, वर्क डन किंवा U पोटेन्शियल एनर्जी दोन्ही पण सारखे आहे. सो W2 इज इक्वल्स टू काय येणार आहे, 1/4 पाय एप्सिलॉन 0, 4 पाय एप्सिलॉन 0. दोन चार्जेस कोणते आहे यामध्ये, Q1 Q2 आणि दोघांमधलं डिस्टन्स काय असणार आहे, R12. डिस्टन्स बिटवीन Q1 अँड Q2 इज R12. असं दोन चार्जेसची असेंबली झाली. ठीक आहे, म्हणजे दोन चार्जेसला असेंबल करायचं असेल तर टोटल वर्क डन किती होणार. ठीक आहे, टोटल वर्क डन टू असेंबल सिस्टम ऑफ टू चार्जेस. किती आहे, फक्त इथे 2 चार्जेस आहे. ठीक आहे, फक्त 2 चार्जेस आहे. त्या केसमध्ये टोटल वर्क डन किती असणार आहे, किंवा दॅट वर्क डन विल बी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, जो आपल्याला बघायचा आहे. U इज इक्वल्स टू काय येणार आहे, W1 प्लस W2. ठीक आहे, म्हणजे W1 तर 0 आहे, W2 किती आलेलं आहे, 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन दोघांमधला डिस्टन्स R12. क्लिअर, याच्यामध्ये बाकी काही कन्फ्युजनचा पॉइंट नाहीये, सिम्पली दोन्ही पण एकमेकांच्या अगेन्स्ट वर्क करणार आहे. त्याच्यानंतर जर आपण काय कन्सिडर केलं, थर्ड चार्ज घेऊन आलो आपण, किती घेऊन आलो, थर्ड, म्हणजे काय केलं इथे नेक्स्ट पॉइंट असेल आपलं का, त्यामध्ये वर्क डन टू ब्रिंग थर्ड चार्ज Q3 ला जर घेऊन यायचं असेल तर काय करावं लागेल, आता एकदम सिंपल आहे बघा. जो Q3 घेऊन यायचा आहे आपल्याला, त्याच्यासाठी W3 फक्त Q3 साठी बरं का, Q3 घेऊन यायचं आहे. Q1 आलेलं आहे, Q2 आलेले आहे, फक्त Q3 ला आणण्यासाठी, सिस्टमचा नाही, फक्त Q3 साठी वर्क डन किती असणार आहे, सिंपल आहे बघा. अगोदर कोणाचं पोटेन्शियल असणार आहे, तिथे पोटेन्शियल असणार आहे Q1 चा, त्याच्यानंतर पोटेन्शियल असणार आहे इथे Q2 चा, आणि या दोघांच्या अगेन्स्ट कोणाला घेऊन यायचं आहे आपल्याला, Q3 ला. V1 Q3 प्लस V2 Q3 असं लिहू शकतो आपण त्याला, किंवा डायरेक्टली आपण काय घेणार इथे, W3 विल बी इक्वल्स टू, पहिलं बघा, आता पहिलं चार्ज आलं, कोणाच्या अगेन्स्ट वर्क नाही, दुसरं आलं तर Q1 च्या अगेन्स्ट. आता तिसरं जर आणायचं असेल तर फर्स्ट कोणाच्या अगेन्स्ट वर्क करणार आहे, तो Q1 च्या अगेन्स्ट. म्हणजे काय झालं, 1/4 पाय एप्सिलॉन 0 कोणाच्या अगेन्स्ट करतोय, तो Q1 च्या अगेन्स्ट. कोण आहे, Q3 डिवाइडेड बाय दोघांमधला डिस्टन्स काय असणार आहे, R13 प्लस थर्ड चार्ज Q2 च्या अगेन्स्ट पण वर्क करत आहे, म्हणजे दुसरं कोणतं असेल त्यामध्ये, 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q2 Q3 अपॉन दोघांमधलं डिस्टन्स R23. म्हणजे थर्ड चार्जला जर घेऊन यायचं असेल तर त्यासाठी हे दोघांच्या अगेन्स्ट वर्क करावं लागणार आहे. म्हणजे जर आपण इथे ऑब्झर्व केलं तर पहिलं चार्ज आणायचं आहे, वर्क डन 0, 1 केलं की झालं 0. दुसरं जर घेऊन यायचं असेल तर 2 - 1 किती आलं, 1, म्हणजे कोणीतरी एकाच्या अगेन्स्ट वर्क करायचं आहे. तिसरं जर घेऊन यायचं असेल तर कोणाच्या अगेन्स्ट, 3 - 1 दॅट इज 2, दोघांच्या अगेन्स्ट करावं लागणार आहे. 2 भेटणार, इथे 2 आहे, 2 साठी 1च आहे आणि 1 साठी डायरेक्टली 0 आहे. आता टोटल जे 3 चार्जेसची असेंब्ली असणार आहे त्याच्यासाठी वर्क डन किती होणार, मग त्यासाठी वर्क डन किती असणार आहे, W1 प्लस W2 इथे होता तो, आणि प्लस काय करावं लागेल आपल्याला, W3. याच्या रिलेटेड आपण एक क्वेश्चन पण बघूया.
सो जर समजा Q3 आणायचं असेल तर एवढं. आता तुम्ही गेस करून सांगा का जर समजा आपल्याला Q4 फाइंड आउट करायचं असेल म्हणजे काय, Q4 ला जरी घेऊन आलो आपण तर काय होणार आहे, वर्क डन फॉर द असेंबली ऑफ वर्क डन टू असेंबल सिस्टम ऑफ 4 चार्जेस. चार इथे चार्जेस जर आपण घेऊन आलो तर त्यांना असेंबल करण्यासाठी जो वर्क डन लागणार आहे किंवा त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी म्हणत असतो, ती टोटल किती असणार आहे. 1 बाय 1 बघा बरं का, आता एकदम सिंपल आहे. त्यामध्ये सगळ्यांमध्ये कॉमन काय असणार आहे, 1/4 पाय एप्सिलॉन 0 तो कॉमन आहे. त्याच्यानंतर बघा आता एक एक करून लक्षात घ्यायचं बरं का. पहिलं Q1 ला आणायचं आहे, कोणाच्या अगेन्स्ट वर्क करायची गरज आहे का, नाही. त्याच्यानंतर Q2 ला आणायचं आहे, कोणाच्या अगेन्स्ट वर्क करावं लागणार आहे, Q1 च्या अगेन्स्ट. म्हणजे काय असणार इथे, Q1 च्या अगेन्स्ट Q2 ने वर्क केलं आणि दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, R12. हा झालं पहिल्यासाठी. आता दुसऱ्यासाठी झालं. तिसऱ्याला घेऊन यायचं असेल तर कोणाच्या अगेन्स्ट, Q1 आणि Q2 च्या अगेन्स्ट. म्हणजे काय असणार आहे, तिसरं घेऊन येत आहे आपण, पहिलं Q1 च्या अगेन्स्ट तो वर्क करणार आहे Q3 आणि दोघांमधलं डिस्टन्स R13 प्लस Q3 Q2 च्या अगेन्स्ट पण वर्क करत आहे म्हणजे किती असेल तो, Q2 Q3 अपॉन R23 प्लस. पुढे बघा आता किती चार्जेस आलेले, 3 आलेले. त्याच्यानंतर जर आपण चौथं चार्ज घेऊन येत असेल तर कोणाच्या अगेन्स्ट, Q1 Q2 Q3 च्या अगेन्स्ट वर्क होणार. म्हणजे कोणतं, इथे काय येणार आहे, Q1 Q4 डिवाइडेड बाय R14 प्लस दुसरं कोणतं असणार आहे, Q2 Q4 अपॉन R24 प्लस लास्ट कोणतं असणार आहे, Q3 Q4 अपॉन R34. असं हा जो आपल्याला फॉर्म्युला भेटलेला आहे हे कशासाठी असणार आहे, वर्क डन टू ब्रिंग द असेंबली ऑफ 4 चार्जेस टुगेदर. सगळ्यांना असेंबल करण्यासाठी एवढं वर्क डन लागणार आहे. अँड दिस इज नथिंग बट द इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ चार्जेस. क्लिअर झालं का आता ह्यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघूया. लिहायचं असेल तर एवढं स्क्रीन पॉज करा आणि लिहून टाका. त्यानंतर आपण याचा एक क्वेश्चन घेऊ. सो क्वेश्चन काय दिलेलं आहे इथे का 4 चार्जेस आहे, वर 2 पॉझिटिव्ह आहे, 2 खाली निगेटिव्ह आहे आणि ते एका स्क्वेअरच्या कॉर्नरवर ठेवून दिलेले आहे. या केसमध्ये सिस्टमची टोटल पोटेन्शियल एनर्जी किती असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो फर्स्ट 2 जे चार्जेस असणार आहे डायगोनली अपोजिट पॉइंट्स किंवा अपोजिट चार्जेस जे आहे त्यांच्यामधलं डिस्टन्स किती असणार आहे. थोडक्यात ही एक साईड झाली, ही एक साईड आहे, इथे 90 डिग्री आहे. दॅट मीन्स इथे आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. हा डिस्टन्स R आहे, हा पण डिस्टन्स R आहे. म्हणजे ही हायपोटेन्यूज काय येणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ R² प्लस R². दिस विल बिकम √2 इंटू R. म्हणजे थोडक्यात जर समजा पायथागोरस थेरम यूज करून जर आपल्याला हायपोटेन्यूज फाइंड आउट करायची असेल, 2 साइड जर इक्वल असेल त्यामध्ये तर सिम्पली √2 इंटू साइड करून टाकायचं. √2 इंटू साइड आहे R. ठीक आहे. या चार्जेसला आपण नंबरिंग दिली. फॉर एक्झाम्पल हा आपला फर्स्ट चार्ज आहे, दिस इज द सेकंड, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ असं आपण कन्सिडर केलं. तर हे 4 चार्जेसला असेंबल करण्यासाठी जो वर्क डन लागणार आहे तो आपण जस्ट बघितलेला आहे. तो आता परत एकदा रिपीट करूया आपण. वर्क डन विल बी, सगळ्यांमध्ये कॉमन काय असणार आहे, 1/4 पाय एप्सिलॉन 0. तर इथे काय करावं लागणार आहे, फर्स्ट चार्जसाठी कोणत्याही टाईपचं वर्क डन नाही. सेकंडला आणायचं असेल तर फर्स्टच्या अगेन्स्ट वर्क डन दॅट इज Q1 Q2 डिवाइडेड बाय R12 प्लस जर थर्डला आणायचं असेल तर कोणाच्या अगेन्स्ट, 1 आणि 2 च्या अगेन्स्ट. म्हणजे काय येणार इथे Q1 Q3 अपॉन R13 प्लस पुढे काय येणार आहे Q2 Q3 अपॉन R23. 3 चार्जेसची असेंबली झाली. त्याच्यानंतर आपल्याला चौथं चार्ज घेऊन यायचं असेल तर ते तिघांच्या अगेन्स्ट दॅट इज Q1 च्या अगेन्स्ट वर्क करावं लागणार आहे. Q1 Q4 डिवाइडेड बाय R14 प्लस दुसरं कोणाच्या अगेन्स्ट असणार आहे, Q2 च्या अगेन्स्ट असं वर्क असणार आहे R24. त्याच्यानंतर Q3 च्या अगेन्स्ट Q3 Q4 डिवाइडेड बाय R34. ही त्याची टोटल वर्क डन असणार आहे असेंब्लीसाठी. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये व्हॅल्यूज जर बघितले 1/4 पाय एप्सिलॉन 0 सगळ्यांमध्ये कॉमन असणार आहे. तो ॲज इट इज घेतलं. Q1 आणि Q2 काय दिलेले, हे हा प्लस Q आहे, हा पण प्लस Q आहे. म्हणजे हा काय झालं Q इंटू Q डिवाइडेड बाय दोघांमधलं डिस्टन्स R. त्याच्यानंतर प्लस 1 आणि 3 मधलं डिस्टन्स, 1 आणि 3 मधलं डिस्टन्स √2R आहे. अगेन जसं आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे
2 आणि 4 साठी सेम तोच राहणार आहे, √2r आहे आणि चार्जेस काय आहे, एक पॉझिटिव्ह दुसरं निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह दुसरं निगेटिव्ह आणि दोघांमधलं डिस्टन्स √2 × r प्लस 2 आणि 3 मधलं डिस्टन्स किती आहे, 2 आणि 3 मध्ये डिस्टन्स r आहे आणि चार्जेस कसे आहे, एक प्लस आहे दुसरं मायनस आहे आणि डिस्टन्स r घेतलं. त्याच्यानंतर पुढे कोण आहे 1 आणि 4. 1 आणि 4 जर आपण बघितलं, एक पॉझिटिव्ह आहे दुसरं निगेटिव्ह आहे म्हणजे q × -q डिवाइडेड बाय दोघांमधलं डिस्टन्स काय आहे, r आहे. त्याच्यानंतर प्लस 1 4 झालं 2 4. बघा इथे 2 आहे इथे 4 आहे, दोघांमधलं डिस्टन्स √2r, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह दुसरं निगेटिव्ह आणि डिस्टन्स किती आहे त्यामध्ये √2r आहे. त्याच्यानंतर कोणतं राहिलं यामध्ये लास्ट q3 4. 3 आणि 4 दोन्ही पण निगेटिव्ह आहे आणि दोघांमधलं डिस्टन्स r आहे प्लस -q × -q डिवाइडेड बाय दोघांमधलं डिस्टन्स r. ठीक आहे, म्हणजे हा काय होऊन जाणार आहे बघा इथे 1/4πε0 ॲज इट इज आलं. पहिलं काय झालं इथे q²/r, दुसरं काय होणार आहे -q² √2r. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणतं असणार आहे, इथे पण आलं -q²/r. त्याच्यानंतर इथे आलं -q²/r. त्याच्यानंतर इथे आलं -q² आणि लास्टमध्ये काय येणार आहे, मायनस मायनस कॅन्सल झालं q²/r. ओके, सो यामध्ये काही कॅन्सल होण्यासारखं दिसतोय का बघा एकदा, 1/4πε0 ॲज इट इज आलं. ब्रॅकेटमध्ये काय होणार q²/r -q²/r कॅन्सल झालं. त्याच्यानंतर पुढे हा पण q²/r आणि q²/r काय झालं कॅन्सल. इथे राहिलं काय मग इथे -q²/√2r आणि पुढे काय राहिलेलं इथे मायनस, तो पण मायनसच आहे म्हणजे हा काय झालं -q²/√2r. हा पण दोघांची ॲडिशन झाली, किती आलं तो √2q²/2r झालं. 2 आहे, सॉरी √2 म्हणलं मी, 2 आहे म्हणजे याच्यामध्ये काय भेटणार आपल्याला -2q² खाली काय आलं 4√2πε0r एवढी टर्म भेटली. आता आपण याच्यामध्ये 2 ने जर डिवाइड केलं तर इथे 2 येऊन जाणार आहे म्हणजे वर किती भेटणार आपल्याला -q² खाली किती आलं 4 आणि इथे सॉरी 4 नाही 2 राहिलं 2√2 आणि πε0r. हा आपलं फायनल आन्सर असेल. याला असं लिहू शकतो आपण किंवा √2 ने जर इथे डिवाइड केलं तर किती झालं, हा याला आपण असं पण घेऊ शकतो बरं का, -√2q² खाली काय राहिलेलं आहे 4πε0r. हा असं पण चालणार आहे. ठीक आहे, दोन्ही आन्सर्स या केसमध्ये सेम राहणार आहे. फायनली आपण इथपर्यंत जाऊ शकतो. क्लिअर, असं आपल्याला हा एक क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. जर समजा इथे जर हे 4 चार्जेसच्या जागेवर 3 जरी दिलेलं असेल, सेम पॅटर्न ठेवायचा. 2 असेल 3 असेल 4 असेल, मॅक्सिमम 4 पर्यंत असतो. सीईटी मध्ये जर क्वेश्चन आलं तरी सुद्धा तिथे 4 असतो, मॅक्सिमम 4 असेल. त्याच्यानंतर 3 त्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल दिलेला असतो किंवा आयसोसेलेस ट्रायंगल दिलेला असतो, काही पण असेल त्या केसमध्ये सेम पॅटर्न यूज करायचा, फक्त डिस्टन्स आणि चार्जेसची असेंब्ली. टेस असेल तर स्क्रीन पॉज करा आणि लिहून घ्या. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. आतापर्यंत आपली एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड या केसमध्ये 0 होती, कोणत्याही टाईपची इलेक्ट्रिक फील्ड नव्हती. आता आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे का ऑलरेडी इथे इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि त्यामध्ये चार्जेसला आपल्याला असेंबल करायचं आहे. ठीक आहे, सो जर आपल्याला फील्ड ऑलरेडी गिवन असेल आणि त्यामध्ये जर आपल्याला पहिलं चार्ज डायरेक्टली पहिल्यासाठी दिलेलं, नंतर दुसऱ्यासाठी आपण डायरेक्टली दुसऱ्यावर फोकस करूया. सो जर आपण समजा एक चार्ज घेऊन आलो, सेम तसंच जसं याच्या आधी दिलेलं आहे अशी सिस्टीम, कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली आपण. याच्या ओरिजिन पासून r1 एवढे डिस्टन्सवर एक चार्ज आहे, दॅट इज q1. तर या q1 ला जर घेऊन यायचं असेल तर वर्क डन किती लागणार आहे. ओके, सो फर्स्ट आपण काय घेणार याच्यामध्ये वर्क डन टू ब्रिंग q1. याच्या आधी जो आपण बघितलंय त्यामध्ये तिथे फील्ड प्रेझेंट नाहीये म्हणून तिथे वर्डन कोणाच्या अगेन्स्ट करायची गरज नाहीये. या केसमध्ये ऑलरेडी इलेक्ट्रिक फील्ड आहे. सो जो वर्कडनचा फॉर्म्युला असतो इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल काय असतो तो V इज इक्वल्स टू वर्कडन पर युनिट चार्ज. तर वर्कडन इक्वल्स टू काय येणार आहे Q इंटू V, चार्ज इंटू पोटेन्शियल. सो पहिल्यासाठी जो वर्कडन लागणार आहे तो W1 इज इक्वल्स टू काय असेल, फर्स्ट कोणाच्या अगेन्स्ट वर्क करायचं आहे, पोटेन्शियलच्या अगेन्स्ट. चार्ज आहे Q1 आणि पोटेन्शियल ॲट डिस्टन्स R
ॲट डिस्टन्स आर म्हणता येणार आहे, किंवा ॲज अ फंक्शन ऑफ आर, म्हणजे तो स्टार्टिंग पॉईंट पासून किती डिस्टन्सवर घेऊन आलोय. फॉर एक्झाम्पल इथे इलेक्ट्रिक फील्ड असेल तर त्या इलेक्ट्रिक फील्ड पासून जो स्टार्टिंग असणार आहे त्याच्यापासून त्याची फील्ड किती असणार आहे त्या पॉईंटवर R1 एवढे पोझिशनवर जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल असणार आहे 1/4πε0 Q/r. तर तो R जसं R चेंज होणार आहे तसं पोटेन्शियल पण चेंज होणार आहे. सो पोटेन्शियल त्या पॉईंटवर किती आहे इनटू चार्ज करावं लागणार आहे. दिस विल बी द टोटल वर्क डन फॉर Q1. आता जर आपण सेकंड चार्ज इथे R2 एवढ्या डिस्टन्सवर एक सेकंड चार्ज Q2 जर आपण घेऊन आलो त्या केसमध्ये काय होणार आहे, वर्क डन टू ब्रिंग Q2 सेकंडला घेऊन यायचं आहे. तर या Q2चा बघा काय होणार. आता फर्स्ट थिंग दिस W2 विल बी इक्वल्स टू, यामध्ये Q2 ला जर घेऊन यायचा की असेल तर त्यामध्ये काय होणार, अगोदर त्याला त्या एक्सटर्नल फील्डच्या अगेन्स्ट वर्क करावं लागणार आहे. तो वर्क डन किती असणार आहे, Q × V. कोणता चार्ज घेऊन आलोय आपण, Q2, आणि पोटेन्शियल त्यामध्ये ऑलरेडी कोणतं प्रेझेंट आहे, R एवढे डिस्टन्सवर जो पोटेन्शियल असणार आहे. समजा R2 किती पोझिशन घेतली आपण, R2 या पोझिशनवर जो त्याचा पोटेन्शियल असणार आहे फर्स्ट फील्डच्या अगेन्स्ट एवढं वर्क होणार आहे. त्याच्यानंतर प्लस दुसरं कोणाच्या अगेन्स्ट, हा ऑलरेडी Q1 आलेला आहे त्याच्या अगेन्स्ट वर्क करायचा असेल तर तो किती असणार आहे 1/4πε0 Q1 Q2 डिवायडेड बाय R12 दोघांमधलं डिस्टन्स. ठीक आहे, जर Q2 ला घेऊन यायचं असेल तर. त्याच्यानंतर आता ही जे टोटल आहे म्हणजे दोन चार्जेसला असेंबल करण्यासाठी जो टोटल वर्क डन असणार आहे, वर्क डन टू असेंबल द सिस्टम ऑफ टू चार्जेस, किती असणार आहे तो, दॅट W विल बी इक्वल्स टू दोघांची ॲडिशन W1 + W2, किंवा आपण आपल्याला याच्या आधी काहीच माहित नाहीये असं कन्सिडर करून आपण फायनल फॉर्म्युला काय घेऊ शकतो, दोन चार्जेस असेंबल करायचे 1 बाय 1. बघा बरं का, सगळ्यात आधी Q1 ला घेऊन यायचं आहे तर त्याला इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट वर्क करायचं आहे. म्हणजे पहिलं चार्ज आहे Q1 आणि पोटेन्शियल ॲट डिस्टन्स R1 किती आहे तो आपल्याला घ्यावा लागेल. वेक्टर फॉर्ममध्ये घ्या किंवा नाही घेतलं तरी चालेल. त्याच्यानंतर दुसरं, त्यामध्ये दुसऱ्या चार्जला, पहिलं तर संपलं, आता दुसऱ्याला जर घेऊन यायचं असेल तर कोणाच्या अगेन्स्ट वर्क करायचं आहे, इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट फर्स्ट. सो Q2 × V ऑफ R2. त्याच्यानंतर प्लस हे दोन चार्जेस फील्डच्या अगेन्स्ट वर्क करून बसले, आता कोणाबरोबर, एकमेकांबरोबर असणार आहे. म्हणजे इथे काय आलं +1/4πε0 Q1 Q2 अपॉन दोघांमधला डिस्टन्स R12. क्लिअर. सो यामध्ये जर तिसरं जरी चार्ज आणायचा असेल तर किती वर्क डन करावं लागणार आहे, पहिलं तिघांना फील्डच्या अगेन्स्ट Q1 V ऑफ R1 Q2 V ऑफ R2 प्लस Q3 V ऑफ R3 असणार आहे. आणि नंतर त्या फील्डला काढून टाकलेले ते तिन्ही पण एकमेकांबरोबर वर्क करणार आहे. Q3 जर आणायचं असेल तर Q1 आणि Q2 च्या अगेन्स्ट वर्क करणार आहे. सो असं आपण सिस्टम ऑफ चार्जेस जर इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवली त्या केसमध्ये किती वर्क डन असणार आहे तो फाइंड आउट करू शकतो. CET मध्ये म्हणा किंवा बोर्डचे जे क्वेश्चन्स असणार आहे त्यामध्ये विदाऊट फील्ड क्वेश्चन असतात. कोणत्याही टाईपचे फील्ड प्रेझेंट नाही, फक्त चार्जेसला असेंबल करायचे या टाईपचे क्वेश्चन्स असणार आहे. ठीक आहे, क्लिअर झाला हा पॉईंट. सो लिहायचं असेल तर स्क्रीन पॉज करा आणि लिहून टाका. यामध्ये आपला लास्ट टॉपिक आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ डायपोल इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, डायपोल याच्या आधी आपण स्टडी केलेले आहे. डायपोलमध्ये काय काय असतं बघा, देर आर टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस, एक पॉझिटिव्ह आहे दुसरं निगेटिव्ह आहे आणि दोघांमध्ये काहीतरी फायनाईट सेपरेशन आहे. तर हा डायपोल फॉर्म झालेले आहे. दोघांच्या मध्ये काहीच नसतो, फक्त एक जागा आहे का जी जागा दोन चार्जेसला, दोन इक्वल अँड अपोजिट चार्जेसला सेपरेट आउट करत आहे एक फायनाईट डिस्टन्सवर. या केसमध्ये डायपोल मोमेंट असते, डायपोल मोमेंट इज इक्वल्स टू काय असतो, Q × 2L. आणि यामध्ये जर वेक्टर फॉर्म घेतला P बार इक्वल्स टू Q × 2L बार, आणि हा जो 2L बार असतो किंवा डायपोल मोमेंट असणार आहे ती कुठून कुठे असणार आहे, फ्रॉम -Q टू +Q, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज ही त्याची डायरेक्शन असते. ठीक आहे, आता आपण इथे काय कन्सिडर केलं का अशी युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. लेट अस कन्सिडर दॅट दिस इज युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. अशी युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड दाखवली इथे. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, का त्यामध्ये कोणत्याही पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड कॉन्स्टंट आहे, युनिफॉर्म आहे, सेम आहे. इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन सेम आहे. त्यामध्ये आपण एक डायपोल दाखवला. फॉर एक्झाम्पल इनिशियली दिस डायपोल ॲक्सिस मेक्स अन अँगल थीटा विथ द इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, ही इलेक्ट्रिक फील्ड आहे, याच्याबरोबर याचा ॲक्सिस किती अँगल बनवत आहे, थीटा.
इथे आपण मायनस क्यू चार्ज घेतलं, इथे आपण प्लस क्यू चार्ज घेतला. टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय अ फायनाइट डिस्टन्स असं दाखवलं आपण. आता या केसमध्ये काय होणार आहे, ज्यावेळेस तो डायपोल इलेक्ट्रिक फील्डमध्ये येणार आहे, तर इलेक्ट्रिक फील्डमध्ये आल्यानंतर हा काय होणार आहे, जो पॉझिटिव्ह चार्ज आहे दॅट पॉझिटिव्ह चार्ज विल मूव्ह अलॉंग द डायरेक्शन ऑफ फील्ड इकडे, अँड दिस निगेटिव्ह चार्ज विल मूव्ह अवे और अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि त्या केसमध्ये जो त्याचा फोर्स असणार आहे, बेसिकली ईचा फॉर्म्युला असतो एफ अपॉन क्यू. तर एफ इक्वल्स टू काय आलं, क्यू ई. तर इथे असणार आहे प्लस क्यू ई आणि इकडे असणार आहे मायनस क्यू ई. एवढं फोर्स असणार आहे. म्हणजे इथे एक टाईपचा कपल फॉर्म झालेला आहे. कपल म्हणजे काय असतो का, दोन फोर्सेस असणार आहे, दोघांचा मॅग्निट्यूड सेम आहे, फक्त डायरेक्शन अपोजिट आहे आणि ते दोन डिफरंट पॉईंट्सवर आहे. हा पेन मी असं धरलं, याला इथे या साईडने डाऊनवर्डला फोर्स अप्लाय केलं, या साईडला अपवर्डनी फोर्स अप्लाय केलं, तर हा पेन काय होणार आहे, रोटेट होणार आहे. सिमिलरली हा जो डायपोल असतो तो डायपोल पण काय होणार आहे, रोटेट होणार आहे ड्यू टू द फोर्स, इलेक्ट्रिक फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट डायपोल. ठीक आहे. तर तो जो रोटेशन मध्ये फोर्स असतो, रोटेशनल मोशन मध्ये टॉर्क असतो बघा, काय असतो, टॉर्क ऍक्टिंग ऑन द डायपोल. टॉर्क किती असेल तो, दॅट टॉर्क टो बार इक्वल्स टू पी बार क्रॉस ई बार. इथे हा फॉर्म्युला डायरेक्टली यूज करायचा आहे. 11th मध्ये याचा डेरिव्हेशन दिलेला असतो, 12th मध्ये डायरेक्टली आपल्याला हा फॉर्म्युला घ्यायचा आहे. ठीक आहे. डेरिव्हेशन जर बघायचं असेल तर 11th बुकमध्ये दिलेलं आहे, नाही जर बघायचं असेल तर डायरेक्टली लक्षात ठेवा का टॉर्क एवढा असतो, पी बार क्रॉस ई बार. त्याच्यानंतर इथे जर आपण याचा मॅग्निट्यूड घेतलं तर टो इज इक्वल्स टू काय येणार आहे, पीई साइन थिटा. क्रॉस प्रोडक्ट आहे म्हणून इथे काय येणार आहे, साइन थिटा आलं. सो दिस इज आवर इक्वेशन फर्स्ट. तर याला जर न्यूट्रलाइज करायचं असेल म्हणजे काय, हा असं रोटेट झालेलं आहे, याला काहीतरी पोझिशनला, समजा या पोझिशनला येऊन तो थांबलं, तर या केसमध्ये काय करायचं आहे, त्याला इनिशियल पोझिशन थीटा 0 पासून फायनल पोझिशन थीटापर्यंत आणायचं आहे. समजा तो असा आलेला आहे इथपर्यंत, तर त्याला काय करायचं आहे, त्याला असं रोटेट करायचं आहे आणि काहीतरी एक पर्टिक्युलर पोझिशनवर घेऊन यायचं आहे. एक्सटर्नल टॉर्क अप्लाय करावा लागणार आहे. ठीक आहे. हे कशामुळे झालेलं आहे, रोटेशन कशामुळे झालं आहे, इलेक्ट्रिक फील्डमुळे. त्याला परत दुसऱ्या कोणत्या तरी पोझिशनवर थीटा 1 पासून थीटा 2 पर्यंत घेऊन जायचं असेल तर टोटल वर्क डन किती लागणार आहे. ठीक आहे. बघा बरं का, आता यामध्ये काय करायचं आहे, वर्क डन टू रोटेट इट फ्रॉम थीटा 0 म्हणजे इनिशियल अँगल थीटा 0 टू थीटा फायनल अँगल थीटा पर्यंत. म्हणजे इनिशियली थीटा 0 अँगल असेल, लास्टमध्ये किती असेल थीटा. फायनल जो फॉर्म्युला येणार त्यामध्ये आपण थीटा 1 थीटा 2 घेऊ शकतो. ठीक आहे. आता वर्क डन किती असणार आहे, वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, एक स्टेप बघा बरं काय असेल त्यामध्ये. वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. अगोदर आपण स्मॉल वर्क डन फाइंड आउट करतो DW आणि नंतर टोटल साठी इंटिग्रेशन घेतो. यामध्ये डायरेक्टली इंटिग्रेशन घ्यायचं आहे. टोटल वर्क डन घेत आहे म्हणून काय येणार इथे, दिस W इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ टो इंटू डी थिटा करायचं. काय करायचं, टू इंटू डी थिटा. आता हा फॉर्म्युला कुठून आलाय, लिनियर मोशन मध्ये फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतो आणि रोटेशनल मोशन मध्ये फोर्सच्या जागेवर टॉर्क असतो, डिस्प्लेसमेंटच्या जागेवर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट डी थिटा आलं. आणि त्याला कुठून कुठपर्यंत इंटिग्रेट करायचं आहे, फ्रॉम थीटा 0 टू थीटा. व्हॅल्यू जर पुट केली तर काय होणार आहे, इंटिग्रेशन फ्रॉम थीटा 0 टू थीटा ॲज इट इज. आणि टॉर्कची व्हॅल्यू काय आहे, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट पीई साइन थीटा इंटू डी थीटा असं आलं. त्याच्यानंतर पी हा तर कॉन्स्टंट आहे, त्याच्यानंतर साइन थीटाचं इंटिग्रेशन काय असणार आहे, मायनस कॉस थीटा. तो इथे घेतलं मायनस कॉस थीटा आणि याच्यामध्ये लिमिट्स कोणते कोणते असणार आहे, फ्रॉम थीटा 0 टू थीटा. अगोदर अप्पर लिमिट पुट करायचं, नंतर लोअर लिमिट. सगळ्यात आधी आपण मायनस साइन बाहेर घेऊन येऊ. त्याच्यानंतर अगोदर अप्पर लिमिट पुट केलं दॅट इज कॉस थीटा, नंतर मायनस लोअर लिमिट काय आहे, कॉस थीटा 0 आहे. मायनस साइन परत मध्ये पाठवलं तर ही टर्म पॉझिटिव्हची निगेटिव्ह होणार, हे निगेटिव्हची पॉझिटिव्ह झाली. म्हणजे काय फॉर्म्युला भेटला आपल्याला, पीई कॉस थीटा 0 पॉझिटिव्ह झालं, कॉस थीटा निगेटिव्ह झालं. असं काहीतरी फॉर्म्युला भेटणार आहे वर्क डनचा. दिस वर्क डन विल बी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे याचा इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीचा काय फॉर्म्युला भेटणार आहे, पीई कॉस थीटा 0 मायनस कॉस थीटा. ठीक आहे. असं आपल्याला फायनली इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला भेटणार. क्लिअर झालं का. याला आपण असं पण लिहू शकतो बरं का,
U इज इक्वल्स टू PE. आपल्याला थीटा 0 थीटामध्ये कन्फ्युजन होत असेल तर इथे इनिशियल अँगल घेतला आपण θ1 मायनस फायनल अँगल असणार आहे यामध्ये θ2. आपण याला असं लिहू शकतो. क्लिअर झालं का हा पॉईंट. आता यामध्ये पुढे जर आपण समजा स्पेशल केसेस बघितले, दोन केसेस आहे का इनिशियली तो डायपोल परपेंडिक्युलर असेल तर काय होणार आणि पॅरलल असेल तर काय होणार आहे. ठीक आहे, म्हणजे पहिली केसेस आहे, दोन स्पेशल केसेस आहे. त्यापैकी पहिली केस काय आहे, इफ θ0 इज इक्वल्स टू π/2 किंवा 90 डिग्री, म्हणजे इनिशियली हा जो डायपोल आहे त्या इलेक्ट्रिक फील्डला डायरेक्टली परपेंडिक्युलर असं काहीतरी परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये आहे. त्या केसमध्ये इथे θ1 ची व्हॅल्यू π/2 पुट करायची, म्हणजे हा काय होणार आहे cos 90 किती असतो 0 असतो. म्हणजे त्या केसमध्ये U इज इक्वल्स टू काय येणार आहे PE इंटू ब्रॅकेटमध्ये काय आलं cos 90 0 झालं, 0 मायनस काय असणार आहे cos θ. दिस विल बिकम मायनस PE cos θ. हा त्याचा फॉर्म्युला असणार आहे. त्याच्यानंतर दुसरी केस, इफ θ इज इक्वल्स टू 0 डिग्री, म्हणजे इनिशियली जो डायपोल आहे डायपोल इलेक्ट्रिक फील्डला पॅरलल आहे असं ठेवलेलं असेल तर त्या केसमध्ये काय होणार, दिस U इज इक्वल्स टू PE इनिशियली 0 घेतलं म्हणजे cos 0 ची व्हॅल्यू किती झाली 1 मायनस काय आलं पुढे cos θ. हे स्पेशल केसेस फक्त आपल्याला समजण्यासाठी आहे. अदरवाईज जर क्वेश्चन आपण बघितले त्यामध्ये दोन अँगल्स दिलेले असतात, सिम्पली त्या दोन अँगलची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे ते डायरेक्टली भेटून जाणार आहे. क्लिअर झालं का. तर आज आपण इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ चार्जेस स्टडी केलं. त्याच्यानंतर तो विदाउट इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक फील्ड त्यामध्ये काय बिहेवियर असेल तो बघितलं. आणि लास्ट पॉईंट होता आपलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू अ डायपोल इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. सो आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आपण जो नेक्स्ट पार्ट असणार आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू सो मच.